वरती षटक 22. उलटाच बॉल त्याच्या वरती वार घुटना टेक तमाशा टेक अनिकेत पाटोळे ब्रँडेड षटकार. चेंडूला बघितला तदनंतर आपण पाहिलं तर हा फटका खेचलाय अनिकेतने मात्र दाखवून दिलाय हा बिग हिट आहे षटकार आहे. सिंगल रन काढत नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर SDBL खेळून झाल्यानंतर तब्बल 1 आठवड्यानंतर आज आम्ही बांबोड येथे जनमचषक खेळण्यासाठी निघालेलो आहे. आणि गाडी एकच आहे आणि 4 जण आहेत. तो राजा, हे बबल्या, ह्यो गणा. एका गाडीवर आता आम्ही 4 जण बसून जाणार आहे मॅच खेळायसाठी. तर मजा येणार आहे. तर चला जाऊया. बस तू बस. इथं मागं बसायचं आता. Okay, let's go. तर आता आम्ही मैदानावरती आलेलो आहे आणि भूक लागल्यानंतर वडापाव खायला बसले. हे गाडा आमचा शिवाजी वगैरे मूर्ख नाव सांगणार तुझं आता सप्पाई घावलायस तू. राजा मॅक्स राजा. आणि मैदानात कवटेमंका विरुद्ध ईश्वरपूर सामना चालू आहे. ह्यानंतर अजून एक मॅच आहे, त्यानंतर आमची पुढची दुसरी मॅच आहे. त्यामुळं निवांत बसली मॅच बघत. नियोजन बघा, छोटंच ग्राउंड आहे, बऱ्यापैकी 50 मीटर 6 आहे. पण त्यासाठी लेफ्टीला लय जवळ आहे, मध्ये शाळा आहे, त्यामुळे इथले इथंच पडते. समोर 60 मीटर लांबडं आहेच ग्राउंड. नियोजन खट्ट म्हणजे खट्ट, कचरा नाही काय नाही ग्राउंडमध्ये, पूर्णपणे व्यवस्थित ग्राउंड आहे. आमची टीम दाखवतो. हे आमची टीम थांबले आहेत. हे मॅच बघायला आहेत. हे आमचं 3 स्पॉन्सर आहेत, तिन्ही पण गाना, महेशदा आणि सचिनदा. 3 स्पॉन्सरांनी आमच्यातला एक जण तिकडं जाऊन बसला आहे. काय नुसतं इकडे तिकडे लांब लांब पळते, जवळ पण थांबतच नाही. हाय, हाव आर यू? टीम मध्ये अजून भर आले. आता इकडे बघ, ह्यो अथर्व, ह्यो त्याचा भाऊ प्रतीक. ह्यो आयकॉन बघा, आमच्या टीम मध्ये आयकॉन एक ॲड झालाय. आयकॉन हे बघ, इंडियन स्पोर्ट्स कुठचा आयकॉन. मागच्या वेळी मला काय म्हटलं मी, मागच्या ब्लॉग मध्ये म्हणला हरवणार आहे म्हणला आणि हरवून गेलता. हा, यांच्याने हरली. आणि आज आम्ही एकत्र खेळायला आलोय आज. आणि हरवायचं होतं पण काय योगायोग आला, सगळे आम्ही एकत्र घेणार आहे. हा थांबा, तुम्हाला बाप लेख दाखवतो. वयाच्या 46व्या वर्षी खेळायला लागला ह्यो. इकडं ह्यो प्लेअर, ह्यो ब्लॅक टी शर्टवाला. थांब की तुला, अरे माझं बोट कुठं आहे? हां, इथं बोट. ह्यो 46 वर्षाचं माणूस आणि त्याचं पोरगं इथं फिल्डिंगला उभारली. एवढं बापलेकांची जोडी आज खेळायला आहे. रवी भाऊ जरा मुलाखत आहे. हां बोल, काय मनोगत व्यक्त करणार होता? मनोगत हां, काय व्यक्त करू म्हणतो येताना ह्याला व्यक्त केली मनोगत. ह्याच्याच येताना कुठं आलो आपण? तासगाव. मग खेळायला गेलो तिकडे जरा मोठ्यानं बोल. आपण खेळायला गेलो मुंबईसोबत मॅच होती आपली, 1 बॉल 6 ला हरलेली. अच्छा, 1 बॉल असं आठवणार रे आपलं परच्या टाकत बॉल होतो. अच्छा, हा कागलमध्ये का? सिटी पण सुटून गेलेला बॉल कागलमध्ये. जरा टीममध्ये बदल आहे, पट्ट्यानं मारणारा बॉल दुसऱ्या टीममध्ये गावला आहे. त्यामुळे स्टार्ट आता काय दुसराही घेतला आहे. घाणं चालू करून दिली पट्ट्यानं. हो हेच का? हां, त्यानं टाकली की ओके वर जाते. आणि काय वेगळं झालं तर? वेगळं काय आता, छोटा पाकेट, बडा धमाका, सुरेश कांबळे हे दिग्गज बॅट्समन आहेत. नदी कटारी आहे टीममध्ये. आणि रिव्हर्स स्विंग टाकणारा बॉलर आहे अविनाश. आज जरा पॉझिटिव्हमध्ये आहे आम्ही. तशी मॅच सातारा संघ आहे आता. एक 15-20 मिनटं प्रेक्षकांनी ते लाईव्ह येईल. एक 15-20 मिनटं गाडी आल्या सातारा साईड, असं फोटो सर्टिफिकेट काढलेले सांगितले. बॅटीला कोण जाय चर्चा चालू असते. टीम 6.5 फुटाचा 140 टाकणारा मोठं बॉलर आहे. कोण तो पुढं भूषण गोळे बॉलिंगला. अच्छा, हां. तिघं म्हणलं तू एकटेच खेळायचं आहे, दुसरं खेळत नाही, एकटेच खेळायचं आहे. काय मला खेळत झाले काय करा. एक तर गाडी अजून आलाच नाही, लपून बसलाय कुठे तिकडे. निघालो म्हणते काय सातारा मिनटं मागे थांबताय, काय होते बघतो म्हणला. नाही झाल्यावर येतो म्हणला. तसे जोरात होणार आहे संघर्ष, जोरात आहे. प्रॅक्टिसमध्ये असणारी रोज कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असणारी टीम आहे आमची. सतत 2 टाईम
प्रॅक्टिसला असणार अविनाश असू नकोस. काय होते जास्त प्रॅक्टिसमुळं पुढच्या टीमचा आमच्यावर निसर्ग विजय झाला आहे. आता आज प्रॅक्टिस कमी केली, 8 दिवस झाला प्रॅक्टिस कमी केल्यामुळे आज बघूया काय होतं. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त टेन्शन आमच्या टीमचं स्पॉन्सर आहे. आम्हाला आमचं स्पॉन्सर झोपतच नाही. मॅच ह्याला फोन कर, त्याला फोन कर, कुठं आलाय, लवकर या, काय या. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. त्या मॅचमध्ये माझ्या अपेक्षा आहेत अविनाश वाघमारे आणि अनिकेत पाटोळे 2 खेळाडूंकडनं माझ्या चांगल्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षेचा न भंग करता चांगली बॅटिंग आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे. परत मॅच झाली की तुम्हाला मोठा कधी येणार आहे. ठीक आहे. तर आता टॉस झालेला आहे आणि टॉस आम्ही जिंकलेला आहे. जगदंब स्पोर्ट्स कवटेमंकाळ या टीमचं नाव आहे आणि सातारा विरुद्ध खेळायला लागणार आहे. टॉस जिंकून पहिला आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. ऑपोजिट संघ पण तगडाच आहे, आपला पण काही कमी नाही, चांगलाच आहे. पण पहिला चान्स त्यांनी घेऊ देत, त्यांना टार्गेट ठेवू देत, मग त्या मापानं कॅल्क्युलेशन आपण खेळायचं. आता निवांत सगळी वॉर्मअप करायला लागले आवरून आणि ही मॅच झाल्यानंतर लगेच मैदानात उतरायचं आहे. ओहो, लोअर फुल टॉस, स्वॅग भरा स्वीप आणि त्याच्या बॅट मधून अगदी फ्लॅट षटकार म्हणावं लागेल. मार तर आत्ताच आमची मॅच झालेली आहे आणि पहिला आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेला निर्णय त्यांना कमी स्कोअरमध्ये थांबवायचा आम्ही अपेक्षित झालो. आम्हाला 6 ओव्हरला तब्बल त्यांनी 119 धावा मारल्या आणि सगळे पाक मॅचमधनं जरा खालीवर वाटायला लागलं. पण 119चा पाठला करत 6 ओव्हरला आम्ही 117 धावा बनवल्या. सगळ्यांनी बॅटिंग बॉलिंग चांगली केली, बॉलिंग नाही जरा खराब झाली, बॅटिंग सगळ्या एवढी जबर झाली की बास पब्लिक सगळं खुश, कोणसुद्धा नाराज नाही, सगळे ग बसलेत. कारण का कोणाला काय नाही बोलायचं, बोलून काय परत येत नाही. पण मॅच असल्या डेंजर झाली. 117 धावा बनवल्या, फक्त 2 धावाने आम्ही मॅच हरलो आणि हरली पण मैदान गाजवूनच हरले. त्यामुळं पब्लिक सगळे खुश आहे आणि भारी बी वाटले, वाईट बी वाटले. कारण का मॅच जिंका एवढे शक्य नव्हतं जवळ जाणं. त्यात आणि आम्ही 3 बॉल 12ची मॅच हरवून बसली. 1 बॉल परत सगळा गोळ झाला. त्यामुळं हसू का वाईट वाटू आज आले. आमचं स्पॉन्सर जरा कसं वाटले? लय भारी वाटले, लय भारी, लय चांगली मॅच झालेली आहे. पोरं सगळी चांगली खेळलेली आहेत, काही कुणाची चुकी झालेली आहे. मॅच पण भारी झालेली आहे. 200 बॉलला 200 मारता आला नाही. 2 रनात मॅच हरली. हां जाऊ दे, आता काय चाललंय. आता इथून घरी जायचं सगळे निघालेत, सगळे खुश होऊनच निघा लागले ते. पण हारल्यानंतरच चुका निघते, हे असं केलं तसं केलं बरं झालं. पण अरे ठीक आहे, सगळी बेस्ट खेळ. तर आता जाय घरी. किती खुश झाला यो. आणि यो HFDलाच नाही, सांगली महांकाली प्रीमियर लीगला HFDलाच मिळालेलं आहे. गाडी HFD खुश तिकच मालक होतील. तर आता चला जाऊया, लांब जायचं आहे, ऊन बी पडले निभार. आता ग्राउंडवरून आले आम्ही तुरची कारखाना, म्हणजे तिथंच फाट्याला आहे आणि इथं नाश्ता करायला तर आलो आहे. आता आमच्या मालकांनी नाश्ता करायसाठी इथं घेऊन आले रेस्टॉरंटला, JK रेस्टॉरंट, सगळी आमची टीम. तर आता इथून नाश्ता करायचं आणि घरचा रस्ता धरायचा. आता आमचा नाश्ता आलेला आहे. फ्राईड राईस घेतला, यो राजा राईस खायला लागला आहे. फ्राईड राईस घेतला आहे, सगळ्यांनी वेळ आहे का ना, तो बी राईसवर दणका द्यायला लागला आहे. असा व्हिडिओ करणार आहे, पर रडाय नाही. नाश्ता करून झाले आणि आता सगळीच फुल आहेत, म्हणजे कोण सगळे टनाटन नाश्ता करून तयार आहेत. आता आम्ही चाललो, हे भाऊ होते सगळे, हे राजा आणि आम्ही बुलेट घेऊन आता चाललो घराकडे. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि आजचा व्लॉग सगळा खेळ कमी, ट्रॅव्हलिंग आणि मजा मस्तीतच गेलेला आहे. तर आता छोटासा व्लॉग, पहिलीच मॅच हारल्यामुळे छोटासा व्लॉग बनवायचा आहे. तर आजच्या व्लॉगचा पुरे इथंच भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.